तुम्ही पत्रिकेचा उल्लेख केला, तेही जन्मपत्रिकेचा. तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये या जन्मपत्रिकेचं स्थान कसं असतं? जन्मपत्रिका का महत्त्वाची? जन्मकालीन जे ग्रह असतात ते तुमचं ह्या जन्मीचं प्रारब्ध दर्शवतात. उदाहरण देतो. त्या एक महादशा येतात शनीच्या, राहूच्या वगैरे. काही मुलं जन्माला आल्या आल्या त्रासच होतो. काल परवा मी कुठेतरी बातमी वाचली, एका मॅटर्निटी होममध्ये 7 बाळं ठेवली होती आणि शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, 7 ती बाळं जळून मेली. जन्माला आल्याबरोबर मरण होतं तर 9 महिने पोटात राहण्याचे भोग का होते? ते जे कर्म आहेत ती भोगूनच संपावे लागतात. अनेक लहान मुलांना असे काही विकार होतात. आता काल आणखी एक मी केस ऐकली. एक मुलगी कुठेतरी यात्रेत गेली होती, जत्रेत, आणि पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ली, 2 दिवसात काय पॉयझन झालं, मेली. पण हे जसं अचानक गोष्टी घडतात त्याची कारणं शोधून काढणं. पुढे मला इतका नाद लागला की डे अँड नाईट मी पत्रिकाच बघत बसं आणि मला कौतुक वाटायचं, काय परमेश्वराची योजना आहे. एवढे आकाशात घर आहे, डिसिप्लिन पहा. या तारखेला म्हणजे या तारखेला शाळा बदलणं हे आम्ही काढतो, पण त्यांनी त्या तारखेला बदलायचा नियम कोणी घातला आहे? म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात परमेश्वराला, आणि त्या प्रकारे सर्व ग्रह फिरत असतात. मग त्यात पुन्हा टेक्निकल फार मी जात नाही. 4था, 8वा, 12वा ग्रह आपल्याला थोडा प्रतिकूल असतो, 9वा, 11वा छान असतो. पण कुंडलीचं रिडिंग घेणंही सोपं नाही आहे. 12 ग्रह, 12 राशी, 12 भाव, त्याचे परमिटेशन कॉम्बिनेशन, त्यांच्या दशा केव्हा येणार, त्यावेळी त्याचं वय काय असेल, एवढं कोण जात नाही का? आणि मग ठोकमठोक करणे, पैसे काढणे असे उद्योग सुरू होतात. माझ्याकडे आलेला मनुष्य कमीत कमी 2 तास बसतो, त्याशिवाय त्याचं रिडिंग पूर्ण होतच नाही. लोक विश्वासाने येतात, मार्गदर्शन करा त्यांना.